आणि मनाला समाधान आणि समाधान. जिकडे तिकडे तिच्या नेत्रातून रोषणाई, अंतरांचे सडेसडे, मौतिकाच्या रांगोळ्या आणि माझे हृदय त्याचे काल यामुळे मगध सम्राट जलंधर बसून समाधान. या मगधचा दैदिप्यमान राजकिरीट माझ्या मस्तकी करण्यात आला. तब दिनापासून दाम दाम दंडादिवे लेखनी अंकुश लगा या राजपुत्रात अंगीकार करून आपला इष्ट मित्र गणेश यांचा विचार न करता शास्त्राप्रमाणे आणि माझ्या गुरुजींच्या मार्गदर्शनाप्रमाणे मी माझ्या प्रेमाला न्याय देण्याचे कर्तव्य करते. म्हणून या सारे मगध देशाची प्रजा असे आनंदाने या देशाच्या उत्कर्षाला हातभार लावतात. आज लोकांमध्ये माझ्या कीर्तीला डंका गरजत आहे. आज तुमच्यावर असं कोणतं संकट आलं की ज्यामुळे तुमची भीतीने गाण उडली आहे? महाराज, कोणत्या मुखाने आपल्याला सांगू? कदाचित माझे बोल ऐकून क्रोधाच्या भरात माझे शीर कडावत कराल याचीच मला भीती वाटत आहे. नाही नाही दुमरे तू आज आमचाच नव्हे तर संपूर्ण मगध देशातील साऱ्या प्रजांचा आनंद होत आहे. तू मला आज काही सांगितले तरी मी आज तुझी कोणावर सुद्धा राखणार नाही. तुला जे काय सांगितले ते तू बिनधास्त सांग. महाराज, त्या कृष्णाला कंसराजे मारणार असं सुद्धा आम्हाला वाटत होते. पण काय सुधारले? सांगतो महाराज, सांगतो, पण या गरीबावर दया करा. दुमरे तू जे काय सांगितले ते लवकरात लवकर सांगा. महाराज, त्या काळ्या कपटी कृष्णाने त्याच्या गवळ्याच्या पोराने काय त्या काळ्या कपटी कृष्णाने कंसाच्या भीतीने रंगाला फळ काढला. पळू दे आमच्या कंसाला ही गोष्ट सूर्यप्रकाशाची सत्य आहे. हे जर का सत्य असेल भगवंत हे शक्य नाही. असं जर झालं तर मी काय करू? जशी आपली आज्ञा महाराज. मी काय करू? मी जर हे जर सत्य असेल तर मी त्या कृष्णाला स्वतः घालवण्यासाठी विरंगुळा जाणार आहे. जा तुम्ही तुमच्या चरणी वंदन करणार आहे. पण सेनापती भगवंत मंगलाचा आशीर्वाद. पण तुमचे यावेळी येण्याचे प्रयोजन? महाराज, मी तुमच्या पायाचा पालिक आहे. तुमची आज्ञा सुसावध्य मानन हे माझं कर्तव्य आहे. पण काय? पण महाराज, मला असं वाटतं की हातपायवर किंवा रागाच्या भरात येऊन कोणतीही गोष्ट करू नये. नाही भगवंत नाही. तिकडे आमच्या जनतेचा घात झालाय. त्या काळात कपटी कृष्णाने आमच्या खंडाला वैतव्याच्या घाईत लोटले. असे असं मी स्वतः बघू. जर का मोक्ष